गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धनराज भाऊ महाले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, मावळा युवक संघ, दिंडोरी तालुका. दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी राजगुरुनगर येथील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून केलेल्या आरोपीतास फाशीची शिक्षा देण्याकरिता माननीय पोलीस निरीक्षक साहेब, पोलीस ठाणे दिंडोरी तालुका, दिंडोरी जिल्हा नाशिक यांना दिंडोरी तालुक्यातील गोसावी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून केलेल्या परप्रांतीय आरोपीला अजय दास याला तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून मागणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण गोसावी समाज न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठमोठे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. विठ्ठलनगर ते पोलीस स्टेशन दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने महिला पुरुष सहभाग झालेले असून मोर्चामध्ये घोषणाबाजी देखील यावेळी त्यांनी केली होती. सगळ्याला न्याय भेटतो, आमच्या गोसाईला न्याय कधीच भेटत नाही. सरकार कानाकाडी करतो. आमच्या गोसाई समाजला न्याय भेटायलाच पाहिजे, हे कारवाई करायलाच पाहिजे, त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे. कोणतं आमच्या गोसाई समाजाचं कोणतेही मनावर घेत नाही सरकार. हे मनावर घ्यायलाच पाहिजे. कन्याचे लोकांना फाशी ते व्हायलाच पाहिजे, आरोपीला फाशी व्हायलाच पाहिजे. गोसावी समाज हा एकाच ठिकाणी कृती घडला नाही असं नाही. प्रत्येक समाजातल्या मुली शाळा शिकताना खेड्यापाड्यावरचे अनेक लोक, काही गरीब लोक, भटकी मुक्ती समाज, त्यांना बस गाडी इष्टी नसताना त्या मुली शाळा सुटल्यावर रस्त्यावर वाट पाहत अनोळखी माणसाला हात देतात आणि हे असे प्रकार घडतात. प्रशासन ह्या गोष्टीवर मुद्दा काढून झोपलेला आहे का? किंवा ह्या लोकांना, काही गरीब लोकांना न्याय मिळवून देत का बरं नाही? हा गोसावी समाज 1 महिन्यापासून लढत आहे. यांच्या पाठीशी कायदेशी प्रशासनाने कारवाई केली का बरं नाही? का कारण का ह्याच्या मागं कोण आहे याचं कारण आम्हाला प्रशासनाने आत्तापर्यंत उत्तर दिलेलं नाही. राजगुरुनगर इथं घडलेली घटना, काय एक गरीब मुक्ती भक्ती समाजच्या घरगुती 4 लोकांनी तिथं आपलं नगरमध्ये त्यांनी उपासनाला बसलेले असताना पोलीस प्रशासनाने त्यांना बोलायला कुठं मीडिया प्रशासन त्या ठिकाणी पोहोचली नाही आणि अधिक मोठ्या लोकांच्या कुठं जरी घटना घडल्या तो मीडिया कसं काय वेळावर 5 मिनिटात तिथं कसं काय पोहोचते? किंवा मंत्रिमंडळ किंवा उपमंत्री मंत्रिमंडळ लगेच आल्यानंतर मीडिया कशी उपस्थित राहते? त्या ठिकाणी त्या दिवशी त्या घटनास्थळावर मीडिया कुठे गेली होती? त्या ठिकाणी झोपलेली होती का? राजगुरुनगरमध्ये आमच्या गोसाई समाजाच्या 2 लहान चिमुकल्या मुलींवर परप्रांतीय नरधामाने अत्याचार करून त्यांची हत्या केली. त्याच्या निषेधार्थ आज आमचा गोसाई समाज विठ्ठलनगर दिंडोरी येथील सर्व तरुण पिढी, सर्व महिला वर्ग आज आम्ही ह्याच्या निषेधार्थ दिंडोरी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि आमच्या समाजाने एकच विचार केला आणि महाराष्ट्रातली सर्व आमचा जो गोसाई समाज आहे तो एकवटला आहे. आत्ता अन्याय सहन करायचा नाही आणि ह्या लहान मुलींना न्याय मिळाला पाहिजे. हा जर 1 महिन्याच्या आत दिंडोरी आपल्या महाराष्ट्रातील कोर्टात त्यांनी जर या मुलींना न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही, या सरकारने कोर्टामध्ये फास्ट ट्रॅकने ह्या मुलींना न्याय देण्यात यावा, या कुटुंबाला न्याय देण्यात यावा. अन्यथा आम्ही मंत्रालयापर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही जाऊ आणि खऱ्या अर्थाने ह्या गोसावी समाज हा आज एकवटलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी, आज फडणवीस साहेब आहे, शिंदे साहेब आहे, अजित पवार आहे, या सर्वांनी आज ह्या गोसावी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही आज बघत आलेले आहे की लहान मुली आहे यांच्यावर अत्याचार होत आहे आणि कुठेच हे सरकार लक्ष देत नाही. तरी पण ह्या सरकारने ह्या मुलींना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आणि आम्ही आमच्या गोसाई समाजाच्या वतीने आज जाहीर निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने ह्या मुलींना न्याय मिळण्यासाठी या नराधमांना फाशी ही झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. एस मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी.
अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.